22 वर्षांपूर्वी घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील एका महिलेला वाशिम पोलिसांनी गुजरातमधून अटक केली आहे। आरोपीनं स्वतःची ओळख बदलली, राज्य बदललं, मोबाईल वापरला नाही आणि दुसरं लग्न करून नवं आयुष्यही सुरू केलं। पण तिच्या पतीनं सोशल मीडियावर अपलोड केलेल्या एका फोटोनं पोलिसांना सुगावा लागला आणि आरोपी पंचशीला थोरात हिला पोलिसांनी बेड्यात ठोकले। प्रेम संबंध, लिव्ह इन रिलेशनशिप आणि त्यानंतर निर्माण झालेला वाद यातून पंचशीला थोरात हिनं 2004 मध्ये तिचा प्रियकर संतोष गोटे याची हत्या केली होती। या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयानं तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती। त्यानंतर उच्च न्यायालयानंही तिची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली। मात्र दरम्यानच्या काळात तिला जामीन मंजूर झाला होता। त्यानंतर तिनं सर्वोच्च न्यायालयात अपील केलं होतं। 2025 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं पंचशीला थोरातची जन्मठेपेची शिक्षा कमी करून तिला 10 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली होती। तेव्हापासून पोलीस या महिलेचा शोध घेत होते। मात्र ती मोबाईल वापरत नसल्यानं आणि नातेवाईकांच्या फारशी संपर्कात नसल्यानं पोलिसांना सापडत नव्हती। अखेर पोलिसांना सोशल मीडियावर सापडलेला एक फोटो आणि तांत्रिक तपास यावरून पंचशीला थोरातला गुजरातच्या देखंबालिया इथून अटक केलीच। शिक्षा कायम केल्यानंतर माननीय न्यायालयाने त्यांना अटक करून हजर करण्याबाबत आदेश केले होते। त्यानुसार गोपनीय माहिती तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे सदर आरोपीस खंबालिया गुजरात इथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे आणि माननीय कोर्टासमक्ष हजर करीत